नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पहा कोकणामध्ये जे आपल्या घाटाच्या वरती जी विटा मिळतात बांधकामासाठी, त्या भट्टीमध्ये बनवलं जातं मातीपासून। त्यानंतर ते भाजल्या वगैरे जातात, त्यावेळेला आपण बांधकामासाठी वापरत असतो। पण या ठिकाणी जर कोकणामध्ये बघितलं तुम्ही तर हे पहा जांभा खडक आहे। जांभा, ह्या जांभा खडकावर काय केलेलं असते, ह्या डोंगरामध्ये असं खाणी सापडतात। खाणी हे तुम्ही पाहू शकताय। हे संपूर्ण अशा खाणी सापडतात आणि या ठिकाणावरून ते मशीनद्वारे हे कट केलं जाते आणि कट करून या ठिकाणी हे जांभा खडकापासून विटा बनवल्या जातात। आणि आपल्या याकडील 4 विटा इथल्या एका इटामध्ये बसत असतील, माझा अंदाज जास्तच बसत असतील, 4-5 पेक्षा 5-1 बसत असतील। तर हे पाहू शकता तुम्ही, हे अशा प्रकारचे या ठिकाणी डोंगरामध्ये हे अशी भेटत असतात। ह्या म्हणजे खाण, ह्या खाणीमधून ते कट करून काढत असतात। अजून तुम्हाला दाखवतो मी असंच एका ठिकाणी इथं एक दिसते आणि या ठिकाणी एक दिसत आहे। खूप भीती वाटते। हे पहा गवत, यामध्ये घोणस सापाचं प्रमाण जास्त असते। या ठिकाणी डोंगर भाग असल्या कारणाने फुरसे घोणस, तरी देखील मी जातोय। हे तुम्ही इथेही पाहू शकता मित्रांनो। हे पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील हे खाण, या खाणीमधून ह्या विटा कट करून काढल्या जातात। ह्या खाली पडलेल्या तुम्हाला दिसत असतील विटा, आणि त्या ठिकाणी एक दिसते पहा, तिकडेही आहे। त्या ठिकाणावरून सुद्धा विटा या खाणीतून काढल्या जातात आणि बांधकामासाठी वापरल्या जातात। अगदी मजबूत राजवाड्या टाईप बांधकाम या विटापासून जर बनवलं ना, त्याला प्लास्टरची सुद्धा गरज नाही। डायरेक्ट जसं आपण राजवाड्यासारखी घरं दिसतात बांधल्यानंतर, तुम्ही पाहू शकता। असं या ठिकाणी खाणी या ठिकाणी सापडत असतात आणि त्या ठिकाणावरून बांधकामासाठी या ठिकाणी जांभा खडकापासून वीट बनवून, म्हणजे वीट बनवलेली वापरली जाते। तर चला मित्रांनो, अजून तुम्हाला मी नवीन काय असेल तर या ठिकाणी कोकणामध्ये दाखवत जाईन। या ठिकाणी मला हे वाटलं विशेष, म्हणून तुम्हाला मी ते दाखवण्याचा प्रयत्न केला। चला तर धन्यवाद मित्रांनो। हे पाहू शकता, अगदी उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, अगदी सगळं सुनसान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। एकही काय गाडी वगैरे काहीही दिसत नाही। हे माझी गाडी या ठिकाणी मी लावलेली आत्ता, सुनसान पूर्ण डोंगर झालेला आहे, एकदम भयान शांतता। जंगली प्राण्याचा वावरसुद्धा या ठिकाणी जास्त असतो। हे तुम्ही पाहू शकता, संपूर्ण ठिकाणी तुम्हाला जंगलच दिसत आहे। तर चला मित्रांनो, तोपर्यंत धन्यवाद।